नमस्कार, मी दीपाली. जनस्वातंत्र्य न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. जसं की सगळ्यांना माहितीच आहे, महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि सध्या मी आली आहे प्रभाग क्रमांक 13 मध्ये. प्रभाग क्रमांक 13 चे अपक्ष उमेदवार आशिषदा पवित्रकर सध्या आपल्या सोबत आहेत. आणि दादाबद्दल सांगायचं झाल्यास, दादांची ही तिसरी टर्म आहे आणि पहिल्यांदा दादा जेव्हा निवडून आले होते 2012 मध्ये, तेव्हा दादा सगळ्यात कमी वयाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दादा नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या जनस्वातंत्र्य न्यूज चॅनल मध्ये. मला सांगाल, सध्या निवडणुकीची तयारी सुरू झाली, तर तुमची कशी तयारी सुरू आहे? जी तयारी सुरू आहे, मला एक पक्षाने आता अपक्ष म्हणून उभं राहिलो आहे आणि पक्षाने एक जबाबदारी दिलेली आहे असंच समजा. कारण की माझं नाव आलं होतं वरून, आता काही स्थानिक नेतृत्वामुळे मला तिकीट इथं नाकारलं, तर ते आता वर्षाची इच्छा असेल, त्यामुळे आता मी अपक्ष उभा राहिलेलो आहे. आणि जनतेचा साथ हा नेहमी माझ्यासोबत आहे आणि जनतेचा आशीर्वादही हा माझ्यासोबत राहील. जनता दाखवून देईल की माझ्यावर किती आशीर्वाद आहे त्यांचा. दादा, ही तुमची तिसरी टर्म आहे, तर 2 टर्म मध्ये जेव्हा तुम्ही निवडून आले होते, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की नेमकी कोणकोणती कामं तुम्ही केलेली आहात. मी जेव्हा 2012 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झालो, त्यावेळेस मी नवीन होतो, पण मला काम करायची इच्छा ही पहिलेपासूनच आहे. आणि मी एवढे कामं केले की मी, जसं आता एक मोठं उदाहरण देतो, मी जवाहर नगर चौक जो आहे तो पूर्ण अतिक्रमण होतं तिथे मी पार्क बनवला, संभाजी पार्क, छत्रपती संभाजी पार्क. आणि त्या पार्कचं जे आहे की तो जो डेव्हलपमेंट केलेला आहे, ते माझी संकल्पना होती. पालकमंत्री साहेबाकडून आपण निधी आणली होती त्या टाईमला, आणि तो पूर्ण मोठा पार्क, तिथं वॉकिंग ट्रॅक केला, लहान मुलांचे खेळणे केले आणि नागरिकांसाठी खूप मोठं तिथं पार्क उभारून दिला. तसेच मी आणखीन इकडे आपल्या तोष्णीवाल लेआउटला पार्क केला. 2012 मध्येची गोष्ट आहे. त्यानंतर जे रस्ते नव्हते, ते रस्ते बाकीचे आपण आमदार जे होते दुसऱ्या पक्षात, त्यांच्याकडून पण निधी आणली आणि रस्ते बनवले, नाल्या बनवल्या. कारण की त्यावेळेस पहिले सत्ता नव्हती, त्यामुळे थोडा त्रास झाला होता. नंतर 2017 मध्ये जेव्हा मी निवडणूक वापस लढलो, तर मला सर्वात जास्त मतांनी मला लोकांनी निवडून दिलं. इथं अकोला शहरात सर्वात जास्त मतं मला होती आणि लीड पण मला त्याची डबल होती त्या लोकांच्यापेक्षा. आणि त्यानंतर मी जसं आता कृषीनगर एरिया झाला, तिथे मी बजरंग चौकामध्ये बजरंग पार्क केला. त्यानंतर आता इथे आपल्या आंबेडकर पार्क केला. त्यानंतर ज्या बोरिंग होत्या कृषीनगर परिसरात, ज्या लोकांना त्रास होता, ते सर्व मी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तसेच शिवर येथे पाण्याची टंचाई झाली होती, तर शिवरमध्ये मी स्वतःचा टँकर लावला होता. शिवरच्या सर्व लोकांना तेव्हा आपण DPDCमध्ये नेऊन त्यांना स्पेशल टँकर चालू करून दिले होते महानगरपालिकेतून, आणि माझ्याकडून वेगळा मी एक टँकर लावला होता शिवरमध्ये पाणी पुरवठ्यासाठी. आणि त्यानंतर जे हद्दवाढची निधी आली, मुख्यमंत्री साहेबांनी निधी मंजूर करून दिली होती, तेव्हा आपण शिवरमध्ये जो कायापलट झाला तो मुख्यमंत्री साहेबांच्या निधीमधून झाला. एक ऍक्टिव्ह नगरसेवक म्हणून तुम्ही नेहमीच कार्यरत होतात. दादा, आता तिसऱ्यांदा तुम्ही निवडून येणारच आहात, कारण जनतेचा पाठिंबा तुमच्या सोबत आहेच. काय कामं तुम्हाला करायची आहेत? मला आपला जो वार्ड आहे ना, तसं तर माझं काम चालूच असते नेहमी, पण आपला वार्ड जो आहे हा स्मार्ट वार्ड बनवायचा आहे पूर्ण अकोला शहरामध्ये. की एक वेळा आशिष पवित्रकरच्या वार्डात जाऊन बघा, तो वार्ड कसा बनवलेला आहे. आता तर आहेच, पण आणखीन जो त्याला जी पॉलिश राहिलेली आहे, ती पॉलिश आपण आता या 5 वर्षात करू, अशी माझी जनतेलाही विनंती आहे. की जनतेला माहिती आहे माझे काम कसे असतात, कारण की माझं काम एकच आहे की जे काम दिसलंही पाहिजे आणि जे काम खरंच करायला पाहिजे तेच करायला पाहिजे. काही लोक जे काम नाही आहे तिथे म्हणजे डबल रोड करून आले, तर ते काम न करता जे ओरिजिनलमध्ये काम आहे, जे जनतेला महत्त्वाचं काम आहे, तेच करायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. की एक स्मार्ट वार्ड बनवा. बरोबर. त्यानंतर माझ्या प्रभागामध्ये आपल्या ट्युशन एरिया खूप जास्त आहे. तसे आम्ही सर्व लोकांना सांगितले होते की कॅमेरे लावायचे, पण काय झालं की काही जे मेन चौक आहे, जसं जवाहर चौक झाला, ही आपल्या इकडचं शाकील गॅरेज जोडतात, तिथेच त्यांनी कॅमेरे लावले मेन SP ऑफिसमधून. पण माझं एक हे आहे की जसं आता कृषीनगरमध्ये आताही 2-3 दिवसा अगोदर मर्डर झाला आणि तिकडे होत राहते काही ना काही भांडण वगैरे, तर कृषीनगरलाही सर्व एरियातल्या लोकांचं एकच म्हणणं आहे की तिथे CCTV कॅमेरे लागले पाहिजे. आणि या चिडीमारी, जसं जे लहान मुलं फिरतात वगैरे, तर आपलं एक जास्त राहील की CCTV कॅमेरे हे पूर्ण वार्डात आपल्याला लागले पाहिजे. त्याचा मी प्रयत्न करेल आता येणार आहे निवडणूक. दादा, जसं की आता आपण पाहतो की महिला सुद्धा सुरक्षित नाही आहेत, तर महिलांसाठी तुम्ही काय करू इच्छिता? महिलांसाठी तसं तर आपल्या ज्या प्रभागातल्या महिला आहेत त्या मला डायरेक्ट कधी खूप वेळा कॉल करतात, की काही अडचण आल्यास कॉल करतात ते, की
तर आपण जो नंबर दिला 112 तोही आपण कॉलवर त्यांना सांगत असतो. तसंच महिलांसाठी ज्या योजना आहेत त्याच्यासाठी नेहमी मी कॅम्प घेत असतो. आता मी नळाच्या मीटरचा कॅम्प घेतला होता. ज्यांना जे बिलं जास्त आले होते, म्हणजे कोणाला 30,000चं बिल आलं ते आपण म्हणजे 8,000 रुपये बिल झालं होतं त्याचं. जे असे बिलं आले ते बिलं कमी करून दिले. त्याच्या बाईट्स पण मी टाकलेले आहेत. हां, तर असं महिलांचं काही असलं, कोणत्या अडचणी असल्या, जशा योजना ज्या आहेत त्यांच्यासाठी सहकार्य नेहमी राहत. मला तुम्हाला एक विचारायचं वाटते की असं कानावर आलं होतं की तुम्ही फॉर्म मागे घेतलेला आहे, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? नाही, पक्षाने जबाबदारी दिलेली आहे मला. मी फॉर्म वगैरे वापस नाही घेतलेला आहे. आणि आता नागरिकांचं जे आहे, सर्व जनतेचा आहे, तो आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. फॉर्म तर वापस घेतलेला नाही मी. बरं, जाता जाता जनस्वातंत्र्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील मतदार जे आहेत ते तुम्हाला बघत आहेत, ऐकत आहेत, काय सांगाल त्यांना? जाता जाता काय संदेश कराल? मी एकच म्हणतो की जनता जी आहे ती आता म्हणजे माणूस तोच आहे, आपला माणूस आहे, फक्त चिन्ह नवे आहे. तर आपण सर्वांनी लक्ष द्यावं आणि मला प्रत्येकांचा आशीर्वाद पाहिजे आणि जास्तीत जास्त मतांनी मी निवडून आलो पाहिजे. बस एवढाच आशीर्वाद आपल्याकडून पाहिजे. धन्यवाद. दादा, खूप खूप धन्यवाद. वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि येणाऱ्या निवडणुकीकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, हे होते प्रभाग क्रमांक 13चे अपक्ष उमेदवार आशिषदादा पवित्रकार. अशाच काही खास व्यक्तींसह मी दीपाली तुम्हाला परत भेटणार आहे. तोपर्यंत बघत राहा जनस्वातंत्र्य न्यूज चॅनल. मी आशिष पवित्रकार. आपल्या सर्वांचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे. माझं सर्व जनतेला, सर्व नागरिकांना, सर्वांना एकच विनंती आहे की यावेळेस फक्त नाव बघाव आणि बटन दाबाव. आपल्या सर्वांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहो. एक कॉल करा, मी तुमच्या फक्त एका कॉलच्या अंतरावर आहे. तुमचं मी एका कॉलवर काम करून दिलेलं आहे. बस यावेळेस आपला आशीर्वाद तसाच माझ्या पाठीमागे राहावा. धन्यवाद.